वसईच्या माणिकपूर मुख्य मार्गावर पाण्याच्या टँकरचा टायर अचानक ब्लास्ट होऊन लोखंडी रिंग उडाल्याची धक्कादायक घटना घडली। सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला। टायर ब्लास्ट झाल्यानंतर त्यातील लोखंडी रिंग तब्बल 15 ते 20 मीटर जाऊन एका लोखंडी रॉडला आदळली, तर टायरही जवळपास 15 ते 20 मीटर अंतरावर असलेल्या दुकानाच्या दिशेने फेकला गेला। या घटनेत एका वयोवृद्ध महिलेचा थोडक्यात बचाव झाला। सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना किंवा जीवितहानी झाली नाही। मात्र अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेनंतर माणिकपूर मुख्य मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली। दुपारपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती। वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले। दरम्यान टँकरचा टायर ब्लास्ट होऊन लोखंडी रिंग एवढ्या मोठ्या अंतरावर उडाल्याने टँकरच्या फिटनेस आणि देखभालीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। वाहन रस्त्यावर धावण्यास योग्य स्थितीत होते का, टायरची वेळेवर तपासणी करण्यात आली होती का, याची चौकशी आता वाहतूक पोलीस करणार आहेत। मैं कपड़ा फैलाने के चली यार से टायर ढंगलात कहीं गया जना में टायर थोड़ा टाइम पहुंच गए पाछे ढंगलात जाके पलाई पर गिरी मैं से बच गई मैं। हाँ बच गई। क्या उड़ा? वो टायर हो जा रहा है ना उधर। वसई वेस्ट वसईकडे जाणाऱ्या रोडवरती आरटी TVS समोर वॉटर टँकचा टायर ब्लास्ट झाल्याने त्याचा रिम उडून गल्लीत पळाला आणि टँकर बंद पडला। कोणतीही जीवितहानी नाही। टँकरचा जो ब्लास्ट होता तो टायरचा जो रिम उडाला तो 20 ते 22 मीटर जाऊन थांबला आणि कोणतीही जीवितहानी इथे झालेली नाही आहे। एक वयोवृद्ध महिला तिथे काम करत होती पण ती वाचलेली आहे। ब्लास्टचा वॉटर टँकर लोडिंग वॉटर टँकर भरलेलं होतं, त्याचं लोड जास्त असल्या कारणाने ते जो असतो ब्रेकर वगैरे ते चेक होईल आता सगळं। तो गाडी साईडला करतो आहे आम्ही आणि तो ब्रेकर वगैरे असल्या कारणाने तिथं तो ब्लास्ट झालेला आहे।